शब्द क्रांती न्यूज, शब्दांची ताकद, बदलाची सुरुवात. मुख्य संपादक प्रसाद भोईर. शहापूर तालुक्यात पहिल्यांदाच अनोखा गुरुपौर्णिमा सोहळा. 1996 ते 97च्या माजी विद्यार्थ्यांकडून गुरुजनांची दुग्धपाद्यपूजा. शहापूर तालुक्यातील वासिंद येथील सरस्वती उच्च माध्यमिक विद्यालयाच्या 1996 ते 97च्या 10वी बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त पहिल्यांदाच अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी गुरुपूजन सोहळ्याचे आयोजन करून गुरु-शिष्य परंपरेचा आदर्श जपला. विद्या विकास मंडळ संस्थेचा संस्कारमय वारसा जपत माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचे विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर पुष्प अर्पण करून स्वागत केले. त्यानंतर गुरुजनांच्या चरणांची दुग्ध पाद्यपूजा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या अनोख्या उपक्रमामुळे उपस्थित शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांचे डोळेही पाणावले. विशेष म्हणजे 1996 ते 97च्या बॅचमधील क वर्गातील स्वतःच्या शब्दात सर्वात मागे बसणारे ढ विद्यार्थी म्हणून ओळखले जाणारे माजी विद्यार्थी आज आदर्श शिष्य म्हणून पुढे आले. त्यांनी आपल्या कृतीतून गुरुजनांप्रती असलेला आदर आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करत आजच्या विद्यार्थी पिढीसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला. या सोहळ्यास सरस्वती विद्यालयाचे आजी-माजी प्राचार्य, शिक्षकवृंद तसेच 1996 ते 97च्या 10वी बॅचमधील संगीता गांगुर्डे, सुवर्णा भोईर, रेश्मा कालमेघ, रवींद्र गोतरणे, विजय पवार, संजय दरवी, गोवर्धन राठोड, विलास मोरे, राजू जाधव, शिवाजी जाधव, वसंत राठोड यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते. शहापूर तालुक्यात पहिल्यांदाच अशा स्वरूपाचा गुरु-शिष्य सन्मान सोहळा आयोजित करण्यात आल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. प्रसाद भोईर, शहापूर. मी इकडे शिवाजी सांगतोय की त्याचा धारदारपणा असतो, पण तो आज इकडे असा घाबरलेला, भेदलेला, सातत्यानं इकडे बोलताना काय बोलू, कसं बोलू, त्याच्यामध्ये तो प्रश्न मला इकडे त्याच्याकडे बघताना जाणवला. आज तो शिवाजी आहे का? तो बाहेर भेटल्यानंतर भिडस्तपणे सगळ्यांशी बोलणारा, पण एक आदरयुक्त भीती असते, बोलताना एक कंप असतो. जी तुमची अवस्था आहे ना, ती थोडीशी माझी अवस्था आहे. मी 4थीला एकदा भाषण केलं होतं आमच्या विहारामध्ये. शाळेमध्ये कधीच भाषण करायची हिंमत झाली नाही, कारण ही सगळी माणसं बघितली ना आपोआपच कंप सुटायला माझ्या पाण्यात. ते पाठीमागे तो हॉल होता, म्हणजे लोकांना दाखवला मी, त्यातल्या मधल्या फळ्या काढल्या की गुरुपौर्णिमा तिथे असायची, पण ही सगळी मंडळी अशी साईडला बसलेली असायची. पुढे स्टेजवर मोठी माणसं, हिंमतच नाही. आणि बऱ्याच जणांना मी पण रडताना बघितले. अध्यक्ष महोदय बोलले की झालं, संपलं, जेवढे बोलून माझे भाषण संपवतो. पण नसताना शिक्षक झालं आणि शिक्षक म्हटल्यानंतर बोलता आलं पाहिजे, आणि मग बोलायला हळूहळू सुरुवात झाली. आता मला वाटतं बऱ्यापैकी नाही म्हटलं तरी माझं म्हणणं मुलांपर्यंत पोहोचतंय. इकडे बाजीराव गोरे सरांनी सुंदर असं गुरुवंदन इकडे सांगितलं आपल्याला. गुरुला साक्षात परब्रह्मापर्यंत आपण मानतोय. गुरुशिवाय आपल्याला देवत्वाचा मार्ग सापडत नाही. मला वाटतं आपल्या जीवनाचं जे काही फलित आहे ते गुरुंमुळे खऱ्या अर्थानं होत आहे. माझ्या जीवनाचं फलित अर्थातच माझ्या सगळ्या गुरुंमुळे होतं. त्या सर्व गुरुंना नमस्कार करतोय. पण मी रवींद्र जगन्नाथ गोतरणे, 10व्या राहतो. मी 10वी नापास झालो. 9वीला 2 वेळा नापास झालो. 9वीला 2 वेळा नापास झालो आणि नंतर मग 10वीला गेलो, 10वी नापास झालो. 10वी नापास झालो तरी मला त्याचा पश्चाताप नाही आहे की माझं शिक्षण कमी आहे. माझ्या परीने मी खूप चांगल्या पद्धतीने राजकारणामध्ये खूप चांगला सक्रिय आहे. पत्रकारितेमध्ये पण खूप चांगल्या पद्धतीने आहे आणि एक शासकीय कॉन्ट्रॅक्टरसुद्धा आहे आणि एक समाजसेवक पण आहे. मोठी संस्था आहे माझी, त्या संस्थेच्या माध्यमातून समाजसेवेची काम होतं आणि बऱ्यापैकी मुलाबाळांचं शिक्षण पण मस्त आहे. माझी मुलगी वकील झाली, मुलगा इंजिनिअरिंगला आहे. बऱ्यापैकी मी सेटल आहे आणि व्यवस्थित आहे, खुश आहे माझ्या सगळ्या जिंदगीमध्ये जीवन. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. धन्यवाद.